आदाब, मैं एंकर दिव्या कांबले CBN न्यूज 18 में आपका स्वागत करती हूँ। CBN न्यूज 18 हर समस्या में आपके साथ, हर खबरों में सच्चाई से आपके पास, क्योंकि हम सच दिखाते हैं। सातपुडाच्या पर्वतरांगात असलेल्या पाल शिवारातील गारबर्डी पाड्यावर 24 वर्षापासून जिल्हा परिषदेची स्वतःची शाळाच नाही। 24 वर्षापासून जिल्हा परिषदेची शाळा भरते। कालबाह्य झालेल्या पाटबंधारे कार्यालयाच्या खोल्यांमध्ये शाळा भरत असल्याने जीव धोक्यात टाकून शिक्षकांना करावी लागते ज्ञानांजरण। जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील सातपुडाच्या पर्वतरांगात असलेल्या पाल शिवारातील गारबर्डी आदिवासी पाड्यावर जिल्हा परिषदेत शाळेची स्वतःची इमारत नसल्याने गेल्या 24 वर्षापासून जिल्हा परिषदेत शाळा कालबाह्य झालेल्या पाटबंधारे कार्यालयाच्या खोल्यांमध्ये भरत असून त्यामुळे जीव मुठीत घेऊन शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकवावे लागत आहे। या जिल्हा परिषद शाळेत 1ली ते 4थी पर्यंत वर्ग असून 35 विद्यार्थ्यांसाठी केवळ 2च शिक्षक या ठिकाणी ज्ञानार्जन करत आहे। गारबर्डी हा आदिवासी परिसर असून या ठिकाणी गावठाण जागा उपलब्ध नसल्याने 2001 मध्ये स्थापन झालेली जिल्हा परिषद शाळा बंद असलेल्या पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात सुरू करण्यात आली। मात्र या पाटबंधारे विभागाचे हे जुने कार्यालय कालबाह्य झाले असून या ठिकाणी सुरू असलेली शाळा ही विद्यार्थ्यांसाठी धोकेदायक ठरत आहे। त्यामुळे प्रशासनाच्या वतीने शाळेसाठी जागा उपलब्ध करून देऊन शाळेची नवीन इमारत बांधावी अशी मागणी शिक्षक व पालकांकडून केली जात आहे। हे आमच्या गावात सुखीधरण पाड्याला 2 शिक्षक आहे आणि मुलं त्यांचे विद्यार्थी एवढे आहे, म्हणजे बसायला त्यांना पण त्रास होत आहे, बेंच वगैरे वर बसायला पण त्रास होत आहे। म्हणजे लवकरात काम पटकन व्हायला पाहिजे, शाळा इमारत बांधायला पाहिजे, मग त्यांना खेळायला असं गार्डन सारखं पाहिजे, मोकळी जागा पाहिजे। असं रोड पण येऊन जातोय समोर, पाणी प्यायला त्यांना घरी जावं लागतं, पाणीचे पण प्रॉब्लेम आहे आणि शाळामध्ये बसायला पण त्यांना म्हणजे सरकारी पाटबंधारा ऑफिस कॉलनी आहे, तिथं 2 रूम आहे, तिथं बसवता मुलांना, म्हणजे खूप अडचण होते। खिचडी शिजवण्यासाठी पण रूम नाही आहे, ते आपला घरून खिचडी शिजवणारी बाई पण तिथून स्वयंपाक करून आणता, म्हणजे जागा नाही आहे इथं, म्हणून ते घरून शिजवता। मग आता आम्हाला लवकरात लवकर इमारत पण पाहिजे आणि मुलांसाठी सोय पाहिजे आणि 2 शिक्षक आहे, मग लागलं तर शिक्षक पण पाहिजे आम्हाला एक। आणि पाणीचं खूप मोठं प्रॉब्लेम आहे, पाणी नाही मिळत इथं। जर नदीला गेलं आंघोळ करायला, आता हे पावसाळा चालू आहे, जर मुलं गेले बाया गेलं म्हणजे बाहेर गावाचे लोक येतात ते पण त्रास देतात, असं पण आहे। मग बाया खुल्यामध्ये आंघोळ करायला जातात, जर पाणीची समस्या जर गावात राहतं मग कोण जातं बाहेर नदीवर आंघोळ करायला, खुल्यामध्ये कोणी जाणार नाही। पण हे पण एक खूप मोठी समस्या आहे आमच्या सुखीधरण पाड्याला। पाणी प्यायला एवढं लांबून आता मग आंघोळ करायला पण पाणी तेच वापरणार, मग पाणी बाई पूर्ण दिवस पाणीमध्येच चाललं जातं, त्यांचं डोक्यावर 2-2, 3-3 हांड उचलून आणतात, मग बायांचं म्हणजे पूर्ण दिवस पाणी आणि स्वयंपाकमध्येच जातो। तुम्हाला शासनाच्या मूलभूत सुविधा भेटले का इथे? राशन कार्ड व योजना वगैरे? योजना काही नाही, फक्त राशन एवढं भेटतंय, दुसरं काही योजना भेटला नाही आहे। आमच्या गावाला शाळा मूलभूत समस्या ते तसंच आम्हाला पाणीची पण तेच समस्या आणि लाईट पण राहत नाही आमच्या गावाला, लाईन पण राहत नाही। ते मोठी लाईन आहे, 10 घंटे राहतं, रात्री येतं किंवा 1 हप्ते राहतं किंवा दुसऱ्या हप्त्याला दिवसाला राहतं। आणि पोरांले पण ते लाईट नसल्यामुळे त्यांना अभ्यास करायला पण त्रास होतो आणि बायांले पण पाणी भरून आणायला 2 किलोमीटर पायदळ जाऊन तिथून आणायचं आणि स्वयंपाक करायचं, आंघोळीला पण नदीला जावं लागतं आम्हाला। म्हणून हे आमची मूलभूत समस्या 3 आहे, शाळा आणि पाणी आणि लाईन। सर काय सांगणार तुम्ही? जिल्हा परिषद माध्यमिक शाळा आहे, या शाळेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही आहे, ही आदिवासी भागामध्ये आहे, दुर्गम भागात असल्यामुळे इथं जे गाव आहे, गाव फॉरेस्टमध्ये होतं अगोदर। आता ही जागा 2022ला मिळाल्यानंतर लोकांना गावठाण वगैरे मिळालेलं आहे, जागा मिळालेली आहे, पण माझ्या शाळेला जागा उपलब्ध आहे, पण आतापर्यंत काम सुरू झालेलं नाही आहे। किती वर्ष झाले? 3 वर्ष झाले। त्याच्यानंतर इथं पाण्याचे खूप हे आहे, कारण की पाणी हे लोकांना प्यायला नाही आहे, विहीर नाही आहे, पंप नाही आहे आणि कमीत कमी 1.5-2 किलोमीटर हे एका धरणाचा झिरा आहे, तर तिथून ते पाणी आणता प्यायला। आणि तिथं शेळ्या मेंढ्या वगैरे तिथे चरतात, त्याची घाण वगैरे असते, त्याच्यामुळे त्यांचं कॉलेरा वगैरे असं होतं, पाण्यामुळे दुष्परिणाम होतात।
आणि त्यांचे मुलांचे म्हणजे दवाखान्याचे पण हाल आहे इथं. ही जी शाळा आहे ही किती ते कितीपर्यंत आहे? ही शाळा आहे पहिली ते 4थी पर्यंत आहे. पटसंख्या 30 आहे आणि शिक्षक 2 आहेत आम्ही. मग आता ही जी शाळा आहे फक्त 2च वर्ग आहे, तर वर्गामध्ये कसं शिकवता तुम्ही? दोन सर पहिले तर ही गोष्ट आहे की ही बांधकाम जी शाळा आहे ही आमची नाही, शासकीय इमारत नाही आहे. ही पाटबंधार खात्याचे ते खोल्या रिकाम्या होत्या, त्याला मी रिपेरिंग वगैरे करून भरवतोय. 8x8ची एक खोली आहे. 5-5, 6-6 बेंच बसतात त्याच्यामध्ये. आम्ही पहिली दुसरीचा वर्ग एकत्र बसवतो आणि 3री 4थीचा वर्ग एकत्र बसून आम्ही अध्यापन त्यांना करतो. फक्त 2 शिक्षक काय शिकवतात तसं? सर्वात पहिला असा आहे मुद्दा आहे की ह्या बोली भाषेचा त्यांचा प्रॉब्लेम आहे. आम्हाला सगळं खिचडी करून त्यांना शिकावं लागतं. हिंदी, मराठी, इंग्रजी असं करून त्यांना शिकावं लागतं. आणि जसे जसे मुळे मोठमोठे होत जातात तसे त्यांना मराठीचं ज्ञान होत राहते. त्यांना कमीत कमी त्यांची क्षमता वाचता येणे, बाराखडी येणे, वाचता येणे किंवा 100पर्यंत त्यांना ओळख वगैरे यायला पाहिजे. आम्ही एवढी मदत करतो. मग आता तुमची मागणी काय शासनातर्फे? शासनातर्फे हे ज्या मागणी आहे की आम्हाला पाणी आणि शाळा बांधून द्यायची. काय आपले जिल्हाधिकारी यांनी काय सांगितलं? त्यांनी आम्हाला जागा दिली आहे आणि त्यांची खूप मोठी म्हणजे हे आहे की बुवा आम्ही 22-23 वर्ष लढत होते, पण त्यांनी अचानक येऊन आम्हाला साहेबांनी जागा दिली आणि ते उपलब्ध करून दिली. आता बांधकाम आम्हाला मिळेलच. मैं अलविदा लेती हूँ. आपकी दिव्या कांबले. देखते रहिए CBN. Press the bell icon on the YouTube समस्या में app आपके and never साथ. miss another हर update. खबरों में सच्चाई से आपके पास, क्योंकि हम सच दिखाते हैं. हमारे CBN News 18 चैनल को सब्सक्राइब करें. जय हिंद.